आज आपण बघणार आहोत आयुष्य सुंदर बनवण्यासाठी काय करायचे. पण सगळ्यात पहिलं म्हणजे आपणच ठरवत असतो की आपल्याला काय करायचे आणि आपणच करत असतो. आपली कृतीच आपलं यश ठरवत असते व आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी आपण स्वतःच कारणीभूत असतो. म्हणूनच म्हणते, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच ठरवत असतो आपलं आयुष्य किती सुंदर आहे. म्हणजेच एक म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तर तो कसा ठेवायचा सकारात्मक दृष्टिकोन? तर कोणीतरी म्हटलंय की डबक्यात चुकून पडल्यावरही आंघोळीचा आस्वाद घेण्याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. याचाच अर्थ असा की आपण एका संकटात अडकलो तरी सुद्धा आपला त्या संकटाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एकदम सकारात्मक हवा. प्रत्येकाचं आनंदी जगण्याचं रहस्य असतं त्याच्या ॲटिट्यूडमध्ये, म्हणजेच त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामध्ये. प्रत्येक गोष्टीकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षात तुम्ही काय आणि किती प्रयत्न करता यावरच तुमचं आनंदी जगण्याचं रहस्य दडलेलं असतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याची काळजी घ्या. कारण या जगात तुम्ही सगळं काही कमवू शकता, पण तुमचं आरोग्य एकदा जर खराब झालं तर ते तुम्ही नाही कमवू शकत. म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. आरोग्यासारखी संपत्ती या जगात कुठेच नाही. उद्या तुम्ही कितीही पैसा कमवा, उद्या तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण जर तुमचं आरोग्यच नीट नसेल तर या सर्व गोष्टींना काहीच मोल नाही. आरोग्याची काळजी घेणं, नियमित व्यायाम करणं, आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत ठेवणं, रोज थोडा वेळ मेडिटेशन करणं व आध्यात्मिक गोष्टींचा आधार घेणं खूप गरजेचं आहे. कारण दैव हे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी तुमचं मानसिक शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. ज्या वेळेला आपलं मानसिक आरोग्य बिघडते त्याचा परिणाम थेट आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपलं मन, आपली मानसिक स्थिती ही कायम मजबूत ठेवा. अनावश्यक गोष्टींचा विचार करणं टाळा. 3 म्हणजे आयुष्यात एक ध्येय ठेवा आणि त्यासाठी काम करा. कारण प्रत्येकाच्या यशाचं रहस्य असतं त्याच्या ॲटिट्यूडमध्ये आणि त्याच्या ध्यासामध्ये. तुमची मूल्य, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षात तुम्ही काय आणि किती प्रयत्न करता यावरच तुमचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. एखाद्या गोष्टीचा तुम्ही किती ध्यास घेता, त्याला सर्वार्थानं कसं वाहून घेता आणि त्यासाठी किती तपशीलवार योजना आखता यावर तुमचं यश अवलंबून असतं. जर आयुष्यामध्ये एक ध्येयच नसेल तर आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे एक उचित ध्येय असणं खूप गरजेचे आहे, जे आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. म्हणूनच एक ध्येय ठेवा आणि त्यासाठी काम करा. 4 म्हणजे नवीन गोष्टी शिका. असं म्हणतात, बी बोल्ड इन सेटिंग युअर गोल्स अँड डू नॉट बी अफ्रेड ऑफ टेकिंग रिस्क. ही नवीन गोष्ट शिकत असताना रिस्कही असतेच, पण त्याला घाबरू नका. रिस्क घेतल्याशिवाय यश मिळतच नाही. त्यामुळे म्हणूनच नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा व चॅलेंज घ्या. 5 म्हणजे आयुष्यात बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला शिका. ज्याला सोडून द्यायची कला आली तो माणूस कुठेच अडत नाही, त्याचं कोणी अडवू शकत नाही. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला खूप त्रासदायक ठरतात. कोणाचं वागणं असेल, कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात सोडून द्या. नाहीतर तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य तर बिघडवालच, तर त्याबरोबरच तुमचं शारीरिक स्वास्थ्य देखील बिघडेल. म्हणूनच ज्याला जे करायचंय ते करू द्या, पण तुम्ही मात्र तुमच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करा. 6 म्हणजे आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा. कारण या जगात कोणाचा कोणता शेवटचा दिवस ठरेल हे आपण नाही सांगू शकत. आयुष्यात जगणं आपल्या हातात आहे, पण मरणं आपल्या हातात नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा. छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी हसत हसत बाहेर पडलेला व्यक्ती
संध्याकाळी घरी परत येईल का नाही याची खात्री कोणालाच नसते. त्यामुळे हसत हसत जगा. 7 म्हणजे स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करण्याची कला येणं म्हणजे सर्वात उत्तम गोष्ट आहे. स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण आयुष्यामध्ये सगळं काही करतो, पण स्वतःवर प्रेम करायचंच विसरून जातो. स्वतःला जपा. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. 8 म्हणजे कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नका, कारण कोणाबद्दल जेव्हा आपण वाईट बोलत असतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्येही राहत असते ज्या वेळेला आपण ते दुसऱ्याबद्दल बोलत असतो. त्यामुळे कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नका किंवा चिंतू नका. आणि एक सत्य हे पण आहे, जर एखादा व्यक्तीच नाही राहिला तर त्याच्या वाईट गोष्टींचं तुम्ही काय करणार आहात. त्यामुळे कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नका. चांगलं राहा, चांगलं